पार्ट 2 मध्ये मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत. नाही होत यार, पार्ट 1 मध्ये सगळं कव्हर नाही होत म्हणून पार्ट 2 पण काढावा लागतोय. आणि आपण हे फिल्टर लावलं होतं गाडी हिस्टरी. तसं नाही, वन्स मोर 1 2 3 स्टार्ट. तिसरे बोलली की स्वप्न बरोबर भरपूर होता गाडीचे स्टेरिंग बदल खोली तिथं तो इथं आता हे पेट लावलं होतं आपण, आता अजून हे पेट लावू आपण. आता हे पेट पुढच्या पुढच्या फोटोला लावू. आता याला कोणतं लावायचं? नाही भाऊ, खूप इथं पेटा बघण्यासारखं आहे. हे कसं वाटतं मित्रांनो? कसं वाटतंय? सध्या उन्हाळा आहे, खूप गरमतय, पावसाळा पण येतोय. उन्हात पाऊस पण पाहायला भेटतोय, पावसाळ्यात ऊन पण पाहायला भेटतंय, थंडीत ऊन पाहायला भेटतंय, थंडीत पाऊस पाहायला भेटतोय. सध्या काय सगळंच वेगवेगळं पाहायला भेटतंय आम्हाला. आता आपण हे फिल्टर इथं लावलंय. मला एक फोटो राहिलाय पण ठीक आहे, आपण हे पण अर्धा फोटोलाच लावू. तर मित्राचा विषय असा झाला, त्याने मोबाईल घेतला, चांगला घेतला, घरच्यांनी घेऊन दिला त्याला. आणि मग त्यांनी त्याच्यात पबजी डाउनलोड केली, पण तर पबजी चांगली झाली होती थोडी, म्हणजे त्याच्यात खेळायला भेटायला लागलं. नंतर जसं मोठं होत गेलो तसं वर्ग चेंज होत, ते नवीन नवीन मित्र भेटायला लागले. ते मित्र मधले मित्र पण गेम खेळायचे. मग युट्यूबला पण जे हे आले होते ट्रेंडला, स्ट्रीमिंग वाले, लाईव्ह आले. आणि मग त्यांचे व्हिडिओ बघून बघून त्याला अशी आवड निर्माण झाली का तो लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांनी चालू केली सुरुवातीला. मग नंतर लॅपटॉप वगैरे त्यांनी घेतला, चांगला मोबाईल पण घेतला. आधी काही लॅपटॉप घेण्यासारखी परिस्थिती नव्हत्या, पण नंतर लॅपटॉप पण घेतला. त्यांनी युट्यूबला वगैरे व्हिडिओ पाहिल्या. परत त्यांनी बरेच दिवस प्रॅक्टिस केली लाईव्ह वगैरे जाण्याची. आणि त्यानंतर समजायला लागलं, हळूहळू माइंड मध्ये यायला लागलं का आपण याच्यातून पैसे कमवू शकतो, काही ते करू शकतो. एक काळ असा होता का तो टाइमपास म्हणून खेळत होता, आणि आज तो पैसे कमवण्याच्या याच्यावर आलाय, ट्रॅकवर आलाय. आणि मग तो शिकतो हळू सगळं शिकतो. लाईव्ह कसं जायचं, परत लाईव्ह व्हिडिओ एडिट कसं करायचं ते सगळं शिकतो. मग त्याच्यानंतर त्याला आवड असते, फक्त त्याला घरून सपोर्ट नसतं, त्याच्यामुळे ते काही करत नाही. पण ते सगळं करत असतो निवांत. त्याचं काम चालू राहतं, घरच्यांचे बोलणे खात का काम करत असतो. मी पण अजून काय गेम म्हणजे मला माहित नाही, त्याला काय एडिटिंग अजून माहित नाही कशी असती, पण त्याला एडिटिंग करणं गरजेचं होतं. लाईव्ह व्हिडिओ एडिट करणं पण गरजेचं होतं त्याला. तो थोडंफार मला विचारायचं नाही की मला म्हणजे एडिटिंग कशी करायची, काय करायची. आणि नंतर नंतर त्यांनी लॅपटॉप घेतल्यानंतर त्यांनी युट्यूबला व्हिडिओ पाहिल्या, सगळीकडे व्हिडिओ पाहिल्या. मित्रांनो आता त्यांनी व्हिडिओ पाहिल्या, आपण इथं फिल्टर बघू. आता इथं भरपूर आहे, मास्क मूड फिल्टर. आता यावेळी ब्लरिंगची फिल्टर आहे, डोळे वगैरे ब्लर करू शकतो. तर आता हे भेटलो आपण, फ्लॅश इफेक्ट आहे, फ्लॅश इफेक्ट लो. प्रत्येक फोटोला वेगळा इफेक्ट लावायचा आहे, डबल होणार नाही याची काळजी घेतोय. मग तो मित्र गेम घ्या, नंतर भरपूर ज्ञान पण घेतलं नाही का, म्हणजे लाईव्ह कसं जायचं काय ते. आता त्यानंतर त्यांनी आता लाईव्ह जाऊन त्याला आता इन्कम चालू झालाय. म्हणजे माणसात आवड
त्याला आवड निर्माण झाली मोबाईल मी आडवा धरायचो म्हणून त्याला इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग तो गेम खेळायला लागला. मोबाईल नव्हता चांगला, चार्जिंग उतरत होती लवकर. त्याच्यानंतर त्यांनी मोबाईल घेतला, मोबाईल नंतर लॅपटॉप घेतला. घरी न सांगता त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंगचं चालू केलं. तो आज त्याच्यातून पैसे कमवतोय. मला पण विशेष वाटलं कारण थोडा घरच्यांचा पण सपोर्ट लागतो या गोष्टी माग सक्सेस होण्यामाग. मस्त आपणच नाही काही गोष्टी करू शकत. आता मित्रांनो आपण हे लावलंय तुम्हाला पाहणार बोलायला जय महाराष्ट्र 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 फिरायला चिन्ह दिवस पडतात आता कमी म्हणून. तसं नाही मित्रांनो. 1 2 3 स्टार्ट. महाराष्ट्र महाराष्ट्र फिरायला चिन्ह दिवस पडतात आता कमी म्हणून म्हणतो आमचा महाराष्ट्र बाई. गाडीची स्टेरिंग घुमवली की मित्रांनो आज तो लाईव्ह स्ट्रीमिंग करून खूप पैसे कमवतोय आणि हा किस्सा आता सांगितलं त्याला तो म्हणतो तू खूप बोलणे गायचा, असं करायचं तसं करायचा. तेव्हा म्हणायचं मी पण गायचो असं तसं, पण तेव्हा बोलले नसते घरचे तर आज तो इथपर्यंत पोहोचला नसता. सक्सेस होण्यामागे त्याच्या घरच्यांचा पण हात आहे. त्यांनी पण त्याला खूप नंतर हेल्प केली. कारण नाद महत्वाचा हो, नाद महत्वाचा आहे. छंद म्हणजे नाद असला ना सगळं माणूस काही पण करू शकतो. फक्त आवड पाहिजे. जे आवड आहे तेच केलं पाहिजे तरच मज्जा आहे. आता इथं आपण हे फिल्टर लावले. आता इथं सांगून झालंय हे आपलं गाणं सगळे क्रिएटर्स ब्लॉगर्स यांच्यासाठी रील्स वगैरे बनवत आणि ट्रेंड तुम्हाला माहिती आहे बाहेर कितीतरी ट्रेंड चालू असला तरी आपला ट्रेंड बदलणार नाही. तसं नाही. 1 2 3 4 स्टार्ट. जय महाराष्ट्र 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 फिरायला चिन्ह दिवस पडतात आता कमी म्हणून म्हणतो आमचा महाराष्ट्र बाई. गाडीची स्टेरिंग घुमवली की तर मित्रांनो आज भरपूर किस्से. आता पहिला किस्सा झालाय आणि आपल्या आताशी 4-5 फिल्टर लावून झाले. आणखी भरपूर फिल्टर लावायचे. तर आजचा पार्ट 2 पण इथं संपतोय. व्हिडिओ छोटे छोटे असणार आहे कारण खूप मोठी व्हिडिओ बनवण्यात तर मज्जा नाही. छोटी व्हिडिओ मध्ये मज्जा आहे. आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा झालाय. आणि पार्ट 2 आता हे चॅप्टर म्हणजे आता पुढच्या वेळेस नवीन कंटेंट राहील, नवीन एडिटिंग हेच राहील, फक्त कंटेंट नवीन राहील. तर चलो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.